प्रवीण शिंदे, कृणाल इंदब, जी ऑफिशियल टीम आपण पाहतोय ना मित्रांनो GTCची, यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात ह्या खेळाडूंचा खेळ दाखवण्याचं कोण काम करत असेल तर आता GTC मुंबईच्या माध्यमातून. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर पंच म्हणून ज्यांच्या मागे क्रिकेटचा मोठा अनुभव असलेले 2 पंच, आदन दळवी, तदनंतर विक्रम उर्फ गोट्या भोसले, आणि गेले 5 दिवस माझ्यासोबत ह्याच समालोचन कक्षामध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. सिद्दीक मेमन, मी विनायक उर्फ बाबल्या जाधव ह्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात समस्त क्रीडारसिक तदनंतर उपस्थित मान्यवर सर्वांचा हार्दिक आभार मानतो आणि अर्थात दोन्ही संघांना शुभेच्छा देखील देतो. पेट्रोमॅन अजगणी विरुद्ध SM वाघिवरे. माझ्यासोबत इथे आपण पाहिलं तर शेवटच्या दिवशी गुणलेखक आपण पाहिलं तर अल्तमेश अत्यंत जबरदस्त कामगिरी करतोय मित्रांनो. जर आपण पाहिलं ना तर समालोचकाचा आरसा म्हणून गुणलेखकाकडे पाहिलं जातं, कारण त्याच्याकडे बघूनच मी आपल्यापर्यंत हे समालोचन करतोय. धन्यवाद अल्तमेशचे देखील हार्दिक आभार. आपण पाहिलं तर अर्थात सामन्याला सुरुवात होते, कारण आतापर्यंत जय विठ्ठल पिंपरी संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचा अधिराज्य गाजवलं आहे आणि पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं जय विठ्ठल पिंपरी संघाने की आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील गावटोगावमधील का दादा संघ आहोत हे सिद्ध करून दाखवलं आहे. कारण आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. प्रत्येक सामना अप्रतिम असा जिंकलाय आणि अर्थातच त्याचा मानकरी देखील ठरतोय आणि जे श्रेय, जे परिश्रम घेतले त्याचं फळ देखील त्यांना मिळतंय. इथे आपण पाहिलं तर अर्थातच पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्त्वाची असणाऱ्या दोन्ही संघांसाठी. तदनंतर आपण पाहिलं तर अर्थातच 5 षटकांची लढत आहे. 4 गोलंदाजांचा वापर केला जाईल आणि गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर 2-1-1-1 दोन्ही संघांचा 12वा खेळाडू जोपर्यंत समालोचन व्यासपीठावर येत नाही तोपर्यंत सामना देखील चालू होणार नाही, याची देखील नोंद घ्या. विनंती करतो पेट्रोमॅन अजगणी संघ, आपण 12वा खेळाडू पाठवा प्लीज. थँक्स व्हेरी मच. त्यानंतर आपण पाहिलं तर जो SM वाघविरे संघ आपण पाहतो ना मित्रांनो, तर आपण पाहिलं तर ह्या स्पर्धेचे मकबूलबाई आणि शकीलबाई यांच्या माध्यमातून हा संघ देखील पाहतोय, ज्या संघाने 3री दिवशीच्या सत्रामध्ये अत्यंत सुंदर कामगिरी केली होती. मित्रांनो, हा संघ जो आपण मैदानात पाहतोय ना अर्थातच उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये, त्याचा 3ऱ्या दिवसाचा हिरो कोण असेल तर गौरव नागवेकर. मॅच अडकली होती मित्रांनो, 8 चेंडू आणि 32 धावांची गरज होती. अशा वेळी ह्याच गौरवने 5 चेंडू जी 25 धावांची खेळी होती ना, मॅच विनिंग खेळी, अप्रतिम खेळी केली होती आणि त्याच्याच जोरावरती हा संघ आपल्याला उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळताना देखील दिसतोय. आणि आपण पाहिलं तर पंच, आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज पंच. क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रथमच वाघिवरे गावामध्ये जी स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो, लाख बोलाची स्पर्धा, 2022 मधील सर्वात मोठी स्पर्धा, लाख बोलाची स्पर्धा, स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि शब्बीरभाई अलवी एक मोठं नाव मित्रांनो, आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याच्या दृष्टीने स्पर्धा देखील भरवली जाते. पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये ह्या शब्बीरभाई अलवी यांचे सुपुत्र अर्थात जुनेद अलवी यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचं उद्घाटन देखील झालं. आणि मित्रांनो, जो बॅनर आपण पाहतोय ना व्यासपीठाच्या डाव्या बाजूला, जे चांगल्या प्रकारचं स्टँड आपण पाहतोय आणि त्या स्टँडवरती मरहूम हैदर शिवकर व फारुख रुमाणे जो स्टँड आपण पाहतोय ना, हैदर शिवकर मित्रांनो क्रिकेटमधील एक मोठं नाव. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कोणता हार्ड डिटेल जर कोण असेल तर हैदर शिवकरकडे पाहिलं जायचं. मित्रांनो, आपण पाहिलं तर अर्थातच एक जबरदस्त कामगिरी त्याची टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि जर हैदर आपण पाहिलं तर अर्थातच रायझिंग स्टारचा एक दर्जेदार खेळाडू होता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. प्रमुख पंच आपण पाहिलं तर हनीफ रुमानी, स्क्वेअर लेग पंच अर्थात अक्षत साबळी कामगिरी पाहतात. धन्यवाद. आणि फलंदाजीची नावं आमच्यापर्यंत येऊ दे. आणि आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी तुकाराम सज्ज होत आहे. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सूरज वागदरे, तदनंतर नॉन स्ट्राईकवर आपण पाहिलं तर अर्थातच अवधूत आणि सूरज सलामीची जोडी आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. तुकाराम कुंचे एक क्रिकेटमधील मित्रांनो मोठं नाव आहे आणि टेनिस आपण यूट्यूबच्या माध्यमातून या खेळाडूचा खेळ प्रत्येक वेळी पाहतो, परंतु प्रत्यक्षात ह्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी जर मिळत असेल तर शब्बीरभाई अलवी चषक 2022
आणि पेट्रोमेन संघाकडून घेताना कशा प्रकारची कामगिरी राहते हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठ्या पटलावरचा मोठा खेळाडू आहे तुकाराम. पहिला चेंडू राऊंड विकेटचा मारा सूरजसाठी. हो जबरदस्त वाईट यॉर्कर. मित्रांनो हा जो चेंडू आहे ना क्रिकेटमधला सध्याच्या मर्यादित षटकातील क्रिकेटमधील सर्वात प्रभावी चेंडू आहे वाईट यॉर्कर. जो चेंडू 5व्या आणि 6व्या यष्टांवरती टाकला जातो त्याच ब्रह्मास्त्राचा पहिल्या चेंडूवरती वापर केला जातोय, जखडून ठेवलं जात आहे. आणि मित्रांनो हा आपण स्ट्राईकवर जो फलंदाज आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यातील बाईकमॅन पहिला खेळाडू कोण असेल तर सूरज वागधरे. तुकाराम विरुद्ध सूरज. पुढचा चेंडू. हो इथं मात्र मिस टाइम फटका बॅट चिकट घेऊन आपण पाहिलं तर गली रिजनमध्ये एकने खातं उघडलं जाते सूरजचं, एकने खातं उघडतंय अर्थातच आपण पाहतो SM वाघेवरी संघाचं. 5 षटकांची लढत आहे आणि आतापर्यंत ज्या प्रकारचे चेंडू हाताळताना आपण पाहिलं तुकारामला. आणि मित्रांनो टेनिस जगतातील एक मोठा खेळाडू आहे आणि इथं आपण पाहिलं तर वाघेवरीच्या मैदानावरती ज्या प्रकारे सुरुवात केली आणि आपण पाहिलं पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. पंच अर्थात आमच्या दिशेने म्हणतात येस सिटीचं वाईट मिक्स्टर एक्स्ट्रा. म्हणजे क्रिकेटमध्ये काहीही न करता मिळालेली धाव अर्थातच स्वैर चेंडू. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 1 बिनबाद 2. इथं आपण पाहिलं तर स्ट्राईकवर आपण पाहिलं तर यावेळी मात्र असणार आहे अर्थातच अवधूत सज्ज होतंय. तुकाराम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 10 ते 12 पावलांचा रनअप आहे मित्रांनो आणि आतापर्यंत जखडून ठेवलंय. राईट आपण पाहिलं तर रावंड विकेटचा मारा आहे अवधूतसाठी. हो जबरदस्त चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू. हो इथे मात्र फार मोठी चुकी होते. नक्कीच लॉंगमनच्या पट्ट्यात तर खराब क्षेत्ररक्षण आहे. पहिला चौकार मिळतोय मिलेंगे रन 4 तो होगा. आणि अर्थातच आपण पाहिलं तर माझ्यापर्यंत एक माहिती देखील येते. पुन्हा एकदा तुकाराम गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. अवधूतसाठी पुढचा चेंडू आहे. इथे पण पाहिलं तर पुन्हा एकदा 7व्या ते 8व्या यष्ट्यांवरचा चेंडू होता. पंचामच्या दिशेने वरतात येस सिटीचं वाईट. धावसंख्येकडे पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं धावसंख्या बिनबाद 7 7 विदाउट लॉस प्रोग्रेस नो फर्स्ट ओव्हर. आणि ज्या प्रकारचं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या पट्ट्यात आणि अर्थातच क्रिकेट म्हणजे धावांचा खेळ आहे. इथे क्षेत्ररक्षण देखील एक जमेची बाजू असते क्रिकेटमध्ये. इथे मात्र बॅट चिकट घेऊन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कव्हरच्या पट्ट्यात खेळायचं होतं चेंडूला, मात्र बॅट चिकट घेऊन थर्डमॅनच्या पट्ट्यात ओव्हरथ्रो देखील होताना आपण पाहिलं. परंतु एक धाव मिळते अर्थात अवधूतला, एक धाव मिळते अर्थात SM वाघेवरे संघाला. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर अर्थातच 8 धावसंख्या फलकावते लागते अर्थात षटक क्रमांक हे पहिलं आहे. इथं मात्र ज्या प्रकारे जखडून ठेवलंय ना, ज्या प्रकारची फलंदाजी सूरजने पहिल्याच दिवशीच्या पहिल्याच सामन्यात केली होती 46 धावांची अप्रतिम करा अर्धशतक ठोकलं होतं याच मैदानावरती सूरज. इथे मात्र स्ट्रगल करावं लागते कारण समोर गोलंदाज कोण आहे तर तुकाराम. पुन्हा एकदा तुकारामचा राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा आहे. ओहो काय जबरदस्त चेंडू मित्रांनो. ह्या चेंडूने आपण पाहिलं ना तो नुसतं बॅट्समनला नव्हे तर यष्टीरक्षकाला देखील बीट केलंय. आणि आपण पाहिलं तर बाईटच्या स्वरूपात मिळालेली धावा आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो धावा कशा येतात याला महत्त्व नाही, धावा येणं मात्र गरजेचं आहे. इथं आपण पाहिलं तर एक बाईटच्या स्वरूपात धावसंख्या 1ने वाढते स्थिती आपण पाहिली तर 9 धावा फलकावते लागतात षटक क्रमांक 1. पण हनीफ देखील सांगतात की पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच बिनबाद 9. कुठे जाऊ नका, एक चेंडूचा काही शिल्लक आहे. थँक्यू. आपण पाहिलं तर एका चेंडूचा काही शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा फलकावरती लागतायत. त्यानंतर आपण पाहिलं तर जी स्पर्धा आपण पाहतो ना मित्रांनो रत्नागिरीमध्ये मगाशी मी आपण पाहिलं होतं की अर्थातच सूरज वागदरे बाईकमॅन, तदनंतर आपण पाहिलं तर जॉली बॉईज मधून आपण पाहिलं तर बिलाल साबळे ह्याने देखील रत्नागिरीमध्ये जॉली बॉईज मुंब्राच्या माध्यमातून बिलाल साबळे हा देखील खेळाडू आहे, त्याने देखील बाईकमॅनचा मानकरी ठरवला. पुन्हा एकदा तुकारामचा पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा. इथे माझा उलटा स्वरूपाचा चेंडू आहे, अत्यंत सुंदर फटका आहे. सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच चौकार मिळतोय. अप्रतिम फटका आहे. तर तुकारामचं पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिले तर अर्थात बिनबाद 14. सूरज एक चौकाराच्या मदतीने खेळतो वैयक्तिक 5 धावसंख्येवरती, तर अवधूत आपण पाहिलं तर खेळतो वैयक्तिक 6 धावसंख्येवरती. धावसंख्या
आपण पाहिलं तर 13 धावसंख्या फलकावती लागते, पहिले षटक देखील संपते अर्थातच. आणि मित्रांनो आपण पाहतोय वाघिवरे क्रिकेट क्लब आयोजित शब्बीरभाई अलवी चषक 2022 उपांत्य फेरीची दुसरी लढत आहे. आणि ज्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय SM वाघिवरे संघाची, कारण एक बलाढ्य संघासमोर खेळताना एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. तुकाराम कुंचे क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे आणि याच्या षटकात मात्र 2 चौकारांच्या मदतीने 13 धावा आपण येताना पाहिल्यात, म्हणजे चांगली सुरुवात आहे. कारण आतापर्यंत 2 उपांत्य फेरीच्या सामन्यात मित्रांनो आपण पाहिलंय की पहिल्या सामन्यात आपण पाहिलं तर 53 धावांचा पाठलाग करताना थोडंसं स्ट्रगल करावा लागला होता, परंतु धावांचा यशस्वी पाठलाग झाला होता. त्यानंतर उपांत्य फेरीची मित्रांनो दुसरी लढत आपण पाहिली, त्या सामन्यात 62 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्या सामन्यात आपण जर पाहिलं तर केवळ 4 षटकात सामना संपवला होता जय विठ्ठल पिंपळी सावंत. म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट मित्रांनो हेच आहे की ह्या स्पर्धेत धावांचा पाठलाग केला जातोय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ह्याच आपण पाहिलं तर पेट्रोमॅन अजगणी संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम लगेचच धावांचा पाठलाग करणं पसंत केलं आहे. म्हणजे इथे पहिल्या सामन्यात उपांत्य फेरीच्या 54 धावा चेस झाल्या, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 62 धावा देखील चेस झाल्या. आणि इथे किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज अंकुर चौधरी. हो, इथं मात्र स्टँड अँड डिलिव्हर सुरतच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. सीमारेषेचा भेद घेताना चेंडू जातोय सीमारेखा पार, खणखणीत दणदणीत चौकार. यस, इट इज बाउंड्री. यस, एक हाफ व्हॉली स्वरूपाचा चेंडू होता, ज्याला क्रिकेटमध्ये फलंदाजासाठी गिफ्ट म्हटली जाते. गिफ्टचा स्वीकार करतोय. स्टँड अँड डिलिव्हर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतो डीप मिड ऑफच्या पट्ट्यात लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडूला ढकललं जात आहे 4 धावांसाठी. धावसंख्या आपण पाहिली तर 17 म्हणजे खतरा क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय. राट्या पॉवर द विकेटचा मारा, डान्सिंग डाऊन द विकेट आपण पाहिला तर पुन्हा एकदा मोठा फटका खाण्याचे प्रयत्न होते. चेंडू फटतोय, फटका पोचतोय, फलंदाज बाद होते, तंबूत परततोय. सूरज बागदे एक तर 17 नंतर फलंदाज बाद तरी होतो किंवा गोलंदाजावरती आक्रमण तरी केलं जातं. 17 हा खतरा नेल्सनचा आकडा आहे. 17 आणि 13 सचिन तेंडुलकर क्रिकेटपटूसाठी देखील एक खतरा ठरला होता आणि इथे पण पाहिलं तसंच घडतं मित्रांनो. 17 धावसंख्येवरती सलामीची जोडी मात्र फुटते. कारणीभूत कोण असेल तर अर्थातच अंकुश. ज्या प्रकारचा चेंडू हाताळला होता, डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका फडण्याचा प्रयत्न होता, फटका पोचतोय, झेल होतोय आणि सूरज तंबूत परततोय. धावसंख्येमध्ये पाहिलं तर 1 गडी बाद 17. षटक क्रमांक 2. अंकुरचा पुढचा चेंडू राट्यावर विकेटचा मारा आहे. काय गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी आहे. आणि आपण पाहिलं तर मर्यादित षटकांच्या सामन्यामधील सर्वात प्रभावी चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर यष्टी रक्षकाचा वेध घेताना आपण पाहिलं तर डॉट चेंडूची देखील सांगता होते. स्थिती पण पाहिली तर अर्थातच 1 गडी बाद 17. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर अर्थातच अक्षय राठोड. हो, अक्षरच्या अवधूतच्या बॅटमधून निघालेला फटका मित्रांनो. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचा वेध घेताना अप्रतिम कणकणीत दणदणीत चौकार. मस्ट नीडेड बाउंड्री फॉर बॅटिंग. मित्रांनो, पण ज्या प्रकारे अंकुवरती आक्रमण केलं गेलंय, पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद, त्यानंतर डॉट आणि पुन्हा एकदा चौकार, म्हणजे धावसंख्या पाहिलं तर 21. 21 धावा फलकावते लागतात. अर्थात षटक क्रमांक हे दुसरे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. आणि आपण पाहिलं तर अवधूत तिसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये थोडासा आउट ऑफ फॉर्म आपण पाहिला. इथे मात्र चांगली फलंदाजी करतोय मॅन फ्रॉम रत्नागिरीचा अवधूत. हो, जबरदस्त चेंडू होता, खोदून काढले चेंडूला मित्रांनो, ढकलले. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. धावसंख्या 2 निवडते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2. 1 गडी बाद 23. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. लॉंगॉनच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर क्रिकेटमधील एक मोठं नाव अर्थातच. हो, इथं आपण पाहिलं तर राखूट टप्प्याचा वेगवान चेंडू होता.
आणि इथे आपण पाहिलं तर अर्थातच षटक संपल्याचे खूण देखील करतात पंच हनीफ रुमानी 2 षटकांचा खेळ संपतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच एक गडी बाद 23 लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ सेकंड ओव्हर आणि अर्थात आपण पाहिलं तर अर्थातच 12.50च्या सरासरीने आतापर्यंत 23 धावा गोळा केल्यात. अद्याप 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धा अर्थातच शब्बीर भाई अलवी चषक 2022 असा गेलो आणि असं आलो. डीजे मास्टर कॅरी ऑन डीजे. तर अर्थातच नवीन फलंदाज अक्षय राठोड मॅन इन फॉर्म सध्याच्या 2021-22 मध्ये एक जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे आणि आक्रमक फलंदाज म्हणून अक्षय राठोडकडे पाहिलं जातं. मित्रांनो, आपण पाहिलं तर सलामीचा फलंदाज आलोक खेते वैयक्तिक आतापर्यंत त्याने 8 चेंडूंचा अवधूतने 8 चेंडूचा सामना केला आहे आणि खेते वैयक्तिक अर्थातच 16 या धावसंख्येवरती म्हणजे 200चे स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. त्यामध्ये त्याचे 3 आपण चांगले दणदणीत खणखणीत चौकार देखील आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रोहन. छोटा पॅकेट बडा धमाका असा हा रोहन आणि कशा प्रकारची गोलंदाजी करतोय पाहणं नितांत गरजेचं आहे. अर्थात आपण पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावर असणाऱ्या पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन देखील संपताना आपण पाहतो कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर क्षेत्ररक्षण पांगवलं जात आहे. अर्थातच डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात एक खेळाडू, तदनंतर डीप पाव कॉर्नर लॉंग ऑन लॉंग अप, तदनंतर आपण पाहिलं तर पॉईंटच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे, डीप थर्डमॅन डीप फाईन लेगच्या पट्ट्यात एक खेळाडू आपण पाहतोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात एक खेळाडू. म्हणजे आपण पाहिलं तर कशा प्रकारचं आक्रमण रोहनचं पाहूया. स्ट्राईकवर आहे अर्थातच अक्षय राठोड गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. रोहन पहिला चेंडू रॅट मोहर द विकेटचा आहे. हो, अक्षयच्या बॅटमधून निघालेला फटका आहे आउट ऑफ द पार्क. गोईंग अँड गो. आपण पाहिलं तर 29 धावा फलकावरती लागते आणि मित्रांनो, टेनिस क्रिकेटमधील अजून एक मोठं नाव आपण ऐतिहासिक वाघिवरे मैदानावर आपण पाहतोय. लॉंगॉनच्या पट्ट्यात संदेशजी पारडे क्रिकेटचा मित्रांनो मोठा अनुभव आहे. एक जबरदस्त खेळाडू आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचा प्रत्यक्ष खेळ आपण पाहतो परंतु त्यांना या स्पर्धेत आपण खेळताना पाहतोय. मोठं नाव आहे क्रिकेटमधील. हो, इथं मात्र आपण पाहिलं तर एक जबरदस्त चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केल्यानंतर ज्या प्रकारचं कमबॅक केले ना अर्थातच रोहनने, एक तेरी तो एक मेरी तू शेर तो मै सव्वा शेर, सुंदर कमबॅक आहे आणि कमबॅकचा खेळ म्हणजे क्रिकेट, धावांचा खेळ म्हणजे क्रिकेट. मित्रांनो, पुन्हा एकदा रोहन 5 ते 6 फॉलांचा रनअप आहे. हो, इथं मात्र आपण पाहिलं तर गती परिवर्तन आहे. चेंडू आपण पाहिलं तर फाईन लेगच्या पट्ट्यात अर्थातच पंचम ते दिशेने होत आहेत. अर्थात 2 धावा मिळत आहेत. 2ने धावसंख्या वाढते. स्थिती पण पाहिली तर 31 धावा 31 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस 9 थर्ड ओव्हर 5 षटकांची लढत आहे. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल कारण एक गडी बाद अर्थातच नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर अक्षय स्ट्राईकवर आलोक चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा रोहनचा पुढचा चेंडू आहे. इथे मात्र स्लोवान स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला पुन्हा एकदा पुल केलाय. चेंडू सीमारेषेचा वेध घेताना आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 2 धाव मात्र मिळतात त्या आलोकला, 2 धाव मिळतात त्या अर्थात SM वाघिवरे संघाला. तिथे पण पाहिले तर अर्थातच अवधूतसाठी मिळालेल्या ह्या 2 धावा. स्थिती पण पाहिली तर संघाची षटक क्रमांक 3 धावसंख्या पण पाहिली तर 33 धावा 33. वाघिवरे क्रिकेट क्लब आयोजित शब्बीर भाई अलवी चषक 2022 मित्रांनो आपण पाहतोय उपांत्य फेरीची दुसरी लढत. पहिल्या लढतीत जय विठ्ठल पिंपळी संघाने अप्रतिम कामगिरी करताना अंतिम फेरीचं तिकीट मात्र कन्फर्म केलं आहे. मित्रांनो, ह्या सामन्यात जो संघ जिंकेल तो अर्थातच त्या संघाबरोबर भिडण्यास पात्र ठरणार. पाहूया कोणता संघ जिंकतोय, कोण ठरतो हिरो, कोण ठरतोय झिरो, कारण त्यासाठी चाललेली ही लढत आहे. 33 धावा पालकावरती लागतात. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मान. ओहो, गती परिवर्तन केलेला चेंडू होता. चेंडू येतो लॉंगॉनच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेखा पार व्यासपीठाला सलामी आहे. मस्ट नेटेड सिक्सर फॉर बॅटिंग साईड. महत्वाच्या क्षणी आलेला षटकार आहे. षटकार बसतोय आणि विजय देखील वाटतोय.
तर महत्वाच्या क्षणी आलेला षटकार धावसंख्या 6ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर अर्थातच 39 धावा फलकावरती लागतायत. काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय आणि जो प्रमुख फलंदाज सूरज स्वस्तात बाद झाला होता मित्रांनो. आपण पाहिलं 4 चेंडूचा सामना केला, एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला, बॅक टू द पॅव्हलियन परतला, फक्त 5 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आपण पाहिलं तर अवधूत आणि अक्षय राठोड यांच्या दरम्यान आपण पार्टनरशिप बिल्ड जसं टाळी एकात्याने वाजत नाही तसं क्रिकेटमध्ये दोन खेळाडूंच्या दरम्यान पार्टनरशिप एक महत्त्वाची आहे. दोन खेळाडू चांगले खेळतात ना मित्रांनो तेव्हाच एक चांगली पार्टनरशिप देखील होताना आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा. षटक क्रमांक 3 आक्रमण करणारं षटक आपण पाहतोय. रोहनवरती अटॅक केला जातोय, आक्रमण केलं जातंय. ह्या आतापर्यंतच्या 3 षटकातील आपण पाहिलं तर हे रोहनचं महागडं षटक आहे. पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. स्ट्राईकवर आक्रमक अवधूत. पुढचा चेंडू पाहूया. अकुट टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, पत्र इथे चकवणारा चेंडू आहे आणि बीट केलंय. फलंदाजाला बीट केलंय, क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. चेंडू जातो डीप फाईन लेगच्या पट्ट्यात. धावसंख्या 1ने वाढते 4040. षटक क्रमांक 3. धावसंख्या आपण पाहिलं तर अर्थात 1 गडी बाद 40 आणि अर्थातच आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. कारण उपांत्य फेरीच्या सामन्यात आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना जे प्रेशर असतं सेकंड इनिंगला, कारण इथे आपण पाहिलं तर प्रेशर कसलं असतं तर अंतिम फेरीमध्ये जाण्याचं जे प्रेशर असतं ना ते अत्यंत महत्त्वाचं असतं. उपांत्य फेरीच्या सामन्यात लो स्कोरिंग मॅच देखील आपण चांगल्या होताना पाहिलं. इथं मात्र पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. अर्थात आपण पाहिलं तर पंच आमच्या दिशेने वाढतात. यस सिटीचं वाईट मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. अवांतर धावेने आपण संघटित स्थिती आपण पाहिली तर अर्थातच 42 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 4. पहिलं षटक संपलं, धावसंख्या होती 13. दुसरं षटक संपलं, धावसंख्या होती 10. म्हणजे 23 धावा 2 षटकानंतर ह्या षटकात तब्बल 19 धावा दिल्या आहेत अर्थातच रोहनने. हो, गती परिवर्तन, काय जबरदस्त चेंडू आहे, काय सुंदर कमबॅक आपण पाहतोय रोहनचं. 3 षटकं देखील संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर अर्थात 1 गडी बाद 42 आणि अर्थातच आपण पाहिलं तर थोडंसं महागडं षटक आहे. कारण सुरुवात केली होती तुकारामने, धावा दिल्या होत्या 13, 2 फलंदाजांना बाद केलं तर वाईट 2 टाकले होते. त्यानंतर दुसरं षटक होतं अर्थात 10 धावांचं आणि इथं पण पाहिलं तर रोहनचं थोडंसं महागडं षटक आहे. एकूण स्थिती 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 42 धावा. चौथं षटक सुरू होत आहे तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचा फुलटॉसचा चेंडू वापरला जातोय अलीबाई यांच्या सौजन्याने हे संपूर्ण चेंडू आपण या स्पर्धेमध्ये अर्ध विकेटचा वेगवान चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता मित्रांनो. काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. अर्थातच अंकुश चौधरी गोलंदाज कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत आपण पाहिलं तर 4थं षटक आहे आणि पहिल्या षटकात ह्याच अंकुश चौधरीने आपण पाहिलं तर 10 धावा देताना एका फलंदाजाला बाद केलं होतं. तोच अंकुश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पुढचा चेंडू इथं आपण पाहतो आकुट टप्प्याचा चेंडू, सुंदर फुलचा फटका आपण पाहतो. चेंडू सीमारेषेचा भेद घेताना डीप फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू सीमारेखा पार. देखील वाढते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 4 46 धावा फलकावरती लागतात. 1 गडी बाद 46 आणि अद्यापही 10 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जी पार्टनरशिप आपण पाहतोय अवधूतने अक्षयच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप आहे मित्रांनो. बोथ एंड आक्रमण होताना आपण पाहतोय. अंकुरचा पुढचा चेंडू राईट हॉर्द विकेटचा मार आहे. पूल करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण डीप तडब्यांच्या पट्ट्यात नक्कीच धावा वाचवले जात आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या देखील 1ने वाढते 47. 47 धावा षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. कमीत कमी 60 ते 65 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. कारण ज्या प्रकारची फलंदाजी कालच्या सत्रामध्ये पॅट्रोमॅन अजगणित संघांची आपण पाहिले मित्रांनो, जबरदस्त फलंदाजी आहे, खोलवर फलंदाजी आहे. पुन्हा एकदा अंकुर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. ओहो, काय जबरदस्त चेंडू, जोरदार अपील आहे. दॅट शुड बी टेकन. विकेट का बाहेरी किनारा आपण पाहतोय. एक अप्रतिम झेल टिपलाय. यस डीजे कॅरी ऑन.
मधील म्हणजे टेनिस क्रिकेटमधील मोठे स्टारकास्ट आहेत ना, तारे सितारे, आपण शब्बीरभाई अलवी चषकच्या माध्यमातून ह्याच ऐतिहासिक मैदानावरती देखील पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. अंकुर चौगदरी अप्रतिम गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू राट्यावर विकेटचा मारा आहे. हो, गौरव नागवेकर चेंडू आपण पाहिला तर पंचांच्या दिशेने वाढतात. यस इट इज वाईट मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर 48 लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस नाव 4th ओव्हर. आणि अर्थात गौरव नागवेकर स्ट्राईकवर येतोय. ज्या गौरवने जो संघ आपण उपांत्य फेरीमध्ये खेळताना मित्रांनो पाहतोय ना, त्या तिसऱ्या दिवसाचा हिरो कोण असेल तर गौरव नागवेकर. 5 चेंडू 25 धावा 4 षटकार आपण पाहिले. ते मॅच विनिंग खेळी पाहिली होती. तोच गौरव गोलंदाजी स्ट्राईकवर आहे. हो, इथं आपण पाहिलं तर काय सुंदर. इथं आपण पाहिलं तर जोरदार अपील मात्र केलं जात आहे. जोरदार अपील आहे, सांघिक अपील आहे. आणि अर्थातच गोलंदाजाने अपील केलं आहे, सर्व खेळाडूंनी अपील केलं आहे. आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग पंच असद, तदनंतर प्रमुख पंच आपण पाहिलं तर हनीफ रुमानी या सामन्यासाठी कामगिरी पाहत आहेत. इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडू मात्र जाताना आपण पाहतोय. मित्रांनो, वाघिवरी क्रिकेट क्लब आयोजित शब्बीरभाई अलवी चषक 2022 आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आशिकभाई साबळे, मकबूलभाई साबळे, तदनंतर हसीमभाई साबळे, शकीलभाई पेवेकर, समीरभाई साबळे, हनीफभाई साबळे, रफिकभाई जोंबरकर, इकलासभाई साबळे, मैनुद्दीनभाई शिवकर, मोहसिनभाई अनवारे, तन्वीरभाई जोंबरकर आणि नूर मोहम्मद साबळे. आणि आपण पाहिलं तर वाघवेरी संघाचे ABC संघाचे सर्व खेळाडू आणि मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण स्पर्धा पाहतोय. अप्रतिम स्पर्धा आहे. इथं मात्र पाहिलं तर अप्रतिम पटकाय. पुन्हा एकदा डीप कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेचा भेद घेताना काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अर्थातच झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 3 धावा अप्रतिम असं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. धाव संख्या 3 ने वाढते. संघाचं अर्धशतक देखील फलकावरती लागतंय. 51 धावा फलकावरती लागतात आणि पंत सांगतात की हे 4थं षटक देखील संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 51 धावा. 2022 यस डीजे. षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 51 धावा फलकावरती लागतात. आणि ज्या खेळाडूचं मी प्रामुख्याने मगाशी गौरव केला होता, क्रिकेटमधील मित्रांनो एक मोठं नाव आहे संदेशजी पारडे. एक मोठा खेळाडू संदेशजी पार्टे आपण पाहिलं तर ह्याच ऐतिहासिक वाघिवरी मैदानावरती आपलं कशा प्रकारचं प्रदर्शन करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण शेवटचं षटक आहे आणि मित्रांनो शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हणतात, स्लॉबवर म्हणतात. आणि तेच षटक हाताळण्यासाठी संदेशजी पार्टे गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. आकुट टप्प्याचा चेंडू फुल केला. चेंडूला डीप काऊ करून चेंडू हनीफभाई 2 झाडा लागला तर 6 धावा. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण पाहिलं तर नक्कीच 6 धावा मिळतात. पहिल्या दिवशीमध्ये आक्रमण केलं होतं. पुन्हा एकदा संदेशजी पार्टे आपण पाहतोय. एक ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्याला मात्र खेळून काढलाय. इथं मात्र मिसफिल्ड आपण पाहतोय आणि अर्थात धावसंख्या 2 ने देखील वाढते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 5 आणि आता धावसंख्या आपण पाहिली तर 59 धावा फलकावरती लागतात. अर्थात अल्तमेश ज्या प्रकारचं गुणलेखन करतोय आजच्या सत्रामध्ये, प्रभावी गुणलेखन आहे ज्याच्या जोरावरती मी आपल्यापर्यंत समालोचन देखील करतो. थँक्स व्हेरी मच अल्तमेश. आणि आपण पाहिलं तर अद्याप 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. 59 धावा फलकावरती लागतात. आणि गौरव नागवेकर ज्या प्रकारची खेळी आपण तिसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये पण पाहिली होती, तिथून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतोय. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 9 धावांवरती खेळतोय गौरव. धावसंख्या आपण पाहिली तर 59. संदेशजी पार्टे पुढचा चेंडू रॅटॅपवर विकेटचा मारा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. अर्थातच चेंडू पडल्यानंतर थोडासा दिशा बदलतोय, काटा बदलतोय आणि आत येणारा चेंडू होता. थोडंसं पंचांवरती आक्षेप देखील घातला जातोय. डॉट चेंडूने सांगता मात्र होते. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू रॅटॅप ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईकवर आहे गौरव. डान्सिंग डाऊन द विकेट. सुंदर पटका. इथे वाढपण आला डकवरच्या दिशेने सुंदर झेल टिपला जातोय. विकेट गिरतावा, मधुर संगीत बजतावा. डॅट शुड बी टेकन. यस डीजे. गौरव बॅक
त्या खेळाडूंची हीच खास ओळख असते, कारण आपण पाहिलं तर संदीपजींच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार बसल्यानंतर कमबॅक करताना उर्वरित 3 चेंडूत केवळ 2 धावा दिल्यात आणि एका फलंदाजाला बाद केलं आणि एक्सपिरियन्स काय असतो हे देखील सिद्ध करून दाखवलं आहे. आणि आपल्या लोकल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर पुढचे 5 चेंडू कसे टाकायचे ह्याची भीती मनात असते, परंतु मोठ्या पटलावरचे मोठ्या खेळाडू त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे मित्रांनो. कारण संदेशजी पाट्टे यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार बसला होता आणि ज्या प्रकारचं कमबॅक केलं ना आणि सिद्ध करून दाखवलं की मी टेनिस क्रिकेटमधील सर्वात मोठा खेळाडू का आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू राईट मोर द विकेट अक्षयसाठी फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. पुन्हा त्या चेंडूवर ढकललं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. कणकणीत दणदणीत चौकार मस्ट नेडेड बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. मिलेंगे रन 4 तो होगा बेडा पार. यस डीजे. डॉट गेला तर 63 धावा. काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहूया. पुन्हा एकदा सध्याची पार्टे गोलंदाजी मार्कवर सज्ज स्ट्राईकवर अक्षय. हो इथं मात्र बॅट ठिकाणी येऊन चेंडू आपण पाहिला तर नक्की थर्डमॅनच्या पट्ट्यात सुंदर क्षेत्ररक्षण आहे. एक धाव मात्र घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. अशा प्रकारे आपण पाहिलं तर अर्थातच पंच इथे नो चेंडू घोषित केलाय. अर्थातच थर्ड अंपायरचा देखील वापर केला जातो. यस आपण वळतोय थर्ड अंपायरच्या दिशेने जिथे कामगिरी आपण पाहतोय. अर्थात मकबूलबाई थर्ड अंपायरचे मकबूल आहेत. कमलबाई आपण या प्लीज. थर्ड अंपायरची एक जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिली तर कमलबाई यांच्या माध्यमातून आहे आणि हा डिसिजन देखील त्यांच्या दिशेने जातोय. पाहूया काय घडतंय, कारण एक महत्त्वाचा डिसिजन आहे. कारण नो चेंडू असेल तर एक चेंडू एक्स्ट्रा मिळणार आणि एका चेंडूवरती इतिहास देखील घडताना मित्रांनो आपण पाहिलं. क्रिकेट आहे, क्रिकेटसाठी एक चेंडू एक धाव म्हणजे सोन्याचा मोल, सोन्याची किंमत असते मित्रांनो. आणि हा अर्थातच नो चेंडू आहे. अर्थात चांगलं डिसिजन्स आपण पंचांच्या माध्यमातून येताना आपण पाहतो. कारण आजच्या दिवसाचा हिरो कोण असेल ना खऱ्या अर्थाने तर हनीफ रुमानी. कारण आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात हाच हनीफ रुमानीने 17 चेंडूंचा सामना करताना 46 धावा कुठल्या होत्या मित्रांनो. 6 उत्तुंग षटकार मारले होते आणि तेच हनीफभाई पंतांच्या भूमिकेत आपण पाहतोय. धावसंख्या 65 धावा पालकावरती लागत आहेत. फ्रीटचा चेंडू आहे मित्रांनो आणि फ्रीटची संधी कोणाला मिळते तर रत्नागिरी जिल्ह्यातील आक्रमक फलंदाज अक्षय राठोडसाठी एक गिफ्ट आहे आणि गिफ्टचा कसा स्वीकार करतोय संदेशजी पार्टे यांना कसा स्वीकारला जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे. फ्रीटचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा आणि कमलबाई काय जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेत. धन्यवाद सर. अकुट टप्प्याचा चेंडू पूल केलाय. पुन्हा एकदा चेंडूवर टाकलाय डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि अर्थात फ्रीटचा चेंडू आहे. जितक्या धावा जमवता येतील मित्रांनो जमवा, कारण शेवटचा चेंडू आहे. आणि आपण पाहिलं तर इथे मात्र 2 धावांनी स्थिती पण पाहिली तर 5 षटकं देखील संपतायत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा म्हणजे 67 धावा फलकावरती लागतात. 68 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे आपण पाहिलं तर 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 68 धावा. अर्थातच एक मोठी लढत आहे मित्रांनो. आपण पाहिलं तर ज्या प्रकारची सुरुवात झाली होती इथे जर आपण पाहिलं तर रत्नागिरी संघाकडून सूरज एक महत्त्वाचा फलंदाज होता, त्याच्याकडून पण थोडीशी निराशा आपण पाहतोय कारण केवळ 5 धावांचं योगदान. त्यानंतर अवधूतने मात्र सूरज बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र हातात घेताना 12 चेंडूंचा सामना केला. 1 षटकार 3 चौकार. त्यांना नशिबाची देखील साथ मिळाली. मिसफिल्ड देखील झालं, परंतु त्यानंतर अवधूतने 12 चेंडू 24 धावा कुठल्या. आणि अक्षय राठोड जर आपण पाहिलं तर अक्षयने 6 चेंडूंचा सामना केला. त्याच्या बॅटमधून 1 षटकार 2 चौकार येताना आपण पाहिले आणि 15 धावांचं एक चांगलं योगदान आहे. त्यानंतर गौरव तिसऱ्या दिवसाचा हिरो गौरवने देखील या सामन्यात जास्त चेंडू खेळणार नाही मित्रांनो. गौरवने फक्त आपण पाहिलं तर 3 चेंडूचा सामना खेळला आहे. 300च्या स्ट्राईक रेटने 9 धावा कुठल्या, त्याच्यामध्ये 1 षटकार देखील आपण पाहिला. आणि गोलंदाजाचं पृथक्करण आपण पाहिलं तर तुकारामने पहिलं षटक हाताळलं आणि 2 स्क्वेअर चेंडू टाकले. 13 धावांचं षटक होतं. आणि दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर अंकुर आपण हे पाहिलं तर अंकुरने दुसरं षटक हाताळताना 10 धावा दिल्या. एका फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर रोहनचं थोडंसं महागडं षटक, कारण या षटकात 19 धावा मित्रांनो येताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा अंकुर गोलंदाजीसाठी येताना अंकुरने 9 धावा दिल्या. एक फलंदाज बाद केला. अंकुरची गोलंदाजी आपण पाहिली तर 2 षटकं हाताळली आणि 19 धावा दिल्या म्हणजे 9.50च्या सरासरीने आणि 2 फलंदाजांना बाद केलं. आणि शेवटचं षटक आपण पाहिलं तर संदेशजी पार्टे यांच्या माध्यमातून शेवटचं षटक 16 धावांचं षटक होतं मित्रांनो. एकूण लोका जोका आपण पाहिलं तर 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी
अर्थातच 68 धावा, 60 टू विन. आणि येणाऱ्या 5 षटकात काय घडते बिघडते सांगण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासमोर येतात यस इट इज सिद्दीक मेमन. सिद्दीकसाठी एक मधुर संगीत. मध्ये बनवायचे आहेत. एकूण 68 धाबांचा पाठलाग या मॅचमध्ये करावा लागेल. खास करून 2022 मधली मानाची अभिमानाची लाख मुलाची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. सेमीफायनलचा मॅच तुम्ही बघताय खास करून SM वाघिवरे आणि पेट्रोमॅन अजगिनी यांच्या दरम्यानची लढत आहे. टॉस जिंकला होता खास करून पेट्रोमॅन अजगिनीनं आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम SM वाघिवरे संघानं 30 चेंडूमध्ये 67 धाबा बनवल्यात. 68 धाबांचा आव्हान या मॅच मध्ये सेट केलेला आहे. जिंकायचा 30 चेंडू 68 धाबा. सलामीची जोडी मैदानामध्ये खास करून आपण बघितलं तर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. शरद एका बाजूला असेल आणि एका बाजूला आपण बघितलं तर शुभम मोरे ही जोडी आपण बघतोय. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का इस टूर्नामेंट के अंदर तहे दिल के साथ स्वागत करते हैं. आने वाले मेहमानों का आने वाले खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है इस टूर्नामेंट के अंदर. रोचक मुकाबला चल रहा है 2022 की कहानी आप देख रहे हैं अजगिन के बीच में चल रहा है. टॉस जीतने के बाद कुल मिलाकर फील्डिंग करने का फैसला किया. 30 गेंदों के अंदर 67 रन खर्च किया. 68 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर सेट किया गया. रत्नागिरी की टीम आप देख रहे हैं खास करके SM वाघिवरे के नाम से खेल रहे हैं. दूसरी तरफ पुणे के खिलाड़ी है वो पेट्रोमैन अजगिनी के नाम से खेल रहे हैं. गेंदबाजी करने के लिए प्रारंभिक गेंदबाज विजय शिबलकर अपनी ओर से पहला टीम कर सब पहला ओवर लेकर गेंदबाजी करने वाले गए. प्रारंभिक बल्लेबाज लेफ्ट हैंड राइट हैंड का कॉम्बिनेशन. शुभम स्ट्राइक एंड पर गए. शुभम मोरे नॉन स्ट्राइक एंड पर जिन्होंने तहलका मचाया कल के दिन पर 50 बनाई वो शरद को आप देख रहे हैं. दोनों खिलाड़ी बहुत अच्छे हैं. शुभम मोरे को आप देख रहे हैं, शरद को आप देख रहे हैं. स्टार कास्ट वाले खिलाड़ी हैं. जीतने के लिए 68 बनाने गए मुकाबले को शुरुआत करने वाले हैं. 2000 एक बार फिर अगर बात की जाए तो 22 की कहानी आप देख रहे हैं. सेमीफाइनल का दूसरा मुकाबला है. पहले सेमीफाइनल के अंदर राइजिंग स्टार को हराकर फाइनल में जगह जय विठल पिंपली ने बनाई है. ये दूसरा मुकाबला चल रहा है. विजय शिवलकर गेंदबाजी करने के लिए तैयार. पावर प्ले का ओवर लेकर राइट अप ओवर द विकेट. पहली गेंद बहुत अच्छी. एक बार फिर देखिए पहली गेंद पर क्या हुआ कि मैदान के अंदर बेल जरूर गिरी है. विकेट का बटन कटा के सेलिब्रेशन है. गाने का समय आने वाला है.
क्या गेंदबाजी कर रहे, पहली गेंद पर पहली सफलता, बल्ले को लगने के बाद सीधी विकेट पर लगी, बेल्स पर लगी और बेल्स नीचे गिरते हुए नजर आए। पहला विकेट, पहला झटका अपने मैदान के अंदर देखा। 68 का पीछा करने के लिए शुभम मोरे और शरद को आपने देखा था। शुभम मोरे पहली गेंद पर विकेट का बकर डकआउट के अंदर आए हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर आनंद सबान को आप देख रहे हैं, स्ट्राइक एंड पर तीसरे नंबर के लिए गए हैं। मुकाबला बहुत अच्छा रहेगा, रोचक मुकाबला आप देखने को मिलता हुआ। 2022 की कहानी आपको सुना रहे हैं। स्ट्राइक एंड पर आनंद सबान, नॉन स्ट्राइक एंड पर शरद, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विजय शिवलकर आप देख रहे हैं। विकेट कीपर एक बार फिर देखिए, कुल मिलाकर विकेट से पूरी तरीके से करीब में गए। पीछे की तरफ एक खिलाड़ी है जो शॉर्ट टर्नमैन पर खड़े गए, बैकआउट पॉइंट पर एक खिलाड़ी है, शॉर्ट कवर पर एक खिलाड़ी है, मिड ऑफ पर एक खिलाड़ी है। पहली गेंद पर सफलता, कॉन्फिडेंस सातवें आसमान पर, राइट ऑफ ओवर द विकेट। सुंदर है, सुंदर है। आनंद सबान को आप देख रहे हैं, बल्ला हवा में घूमता हुआ, गेंद टप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्ताने में। एसएमओ आगे की गेंदबाजी अच्छी है, लाइन तो अच्छी है, टप्पा अच्छा है, सही लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं। और विजय शिवलकर रत्नागिरी के बहुत अच्छे गेंदबाज हैं। राइट ऑफ ओवर द विकेट तैयार। तीसरी गेंद सामने की तरफ उड़ाते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है, खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद बॉर्डर के बाहर, खिलाड़ी थे, खिलाड़ी बन के दर्शक बन के दीवाने, ताली बजाने का मौका है। बहुत अच्छा शॉट है, मल्ले के बीचों बीच आई। आनंद समान पहली गेंद पर स्ट्रगल कर रहे थे, दूसरी गेंद पर छक्का लगाया गया। इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाज तैयार। सौंदर्य कट कर दिया, बहुत कम के साथ गेंद बॉर्डर की तरफ जाती हुई, वन बाउंस टू बाउंस, डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद बॉर्डर के बाहर, छोटी सी दावा दूसरी गेंद डीप बैकवर्ड पॉइंट पर भेजते हुए रन संख्या कुल मिलाकर 10 रन, बस एक विकेट के नुकसान पर। पहला विकेट पहली गेंद पर शुभम मोरे का गिरा। आनंद समान मैदान के अंदर तहलका मचा रहे हैं। सुंदर है, सुंदर है, लाइन बिल्कुल सही है। टप्पा खाने के बाद नीचे की तरफ रह रही है, बल्लेबाज भी वही करेंगे, टप्पा खाने के बाद नीचे की तरफ रही है। बल्ले और गेंद का कोई ताल्लुक नहीं है, बल्ले और गेंद के बीच में छिड़ी गए जंग, चढ़ा के रंग और रंग में भंग। एक बार फिर खिलाड़ी मैदान के अंदर खेल रहे हैं। दूसरा सेमीफाइनल है, 10 रन बने गए, 68 का पीछा इस मैच के अंदर करना गया। राइट ऑफ ओवर द विकेट। सुंदर है, रफ्तार वाली गेंद थी, ऑन साइड पर खेलते हुए गेंद मिड विकेट बॉर्डर की तरफ जा रही, खिलाड़ी वहां पर खड़े गए, सुंदर फील्डिंग। एक रन तो मिलेगा, एक रन के साथ एक बार फिर दोनों बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ेगा। एक रन के साथ रन संख्या मैदान पर पहले ओवर का खेल समाप्त है। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 11 रन बनेंगे, एक विकेट के नुकसान पर। सब कुछ एक एक पर कट रहा है। एक ओवर समाप्त हुआ गए, 11 रन बने गए, एक विकेट गिरा गए, जीतने के लिए 68 बनाने गए। 68 में से आपने 11 बनाए गए, यानी बैलेंस में 57 रन बचे हुए गए। 24 गेंदों का खेल बचा हुआ गए, 57 रन की जरूरत पेट्रोमैन अजगनी को गए। मैदान के अंदर चर्चा जारी गए, कॉम्बॉक्स में चर्चा जारी रहेंगी। एक छोटा सा ब्रेक लेते गए, ब्रेक में गाना लेते गए, गाने के साथ वापस आने वाले गए। देख रहे हैं अपने ओर से पहला, टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आए हैं। रन संख्या कुल मिलाकर 11 रन, पहले ओवर का खेल समाप्त है। पावर प्ले में 11 बनाए हैं। दूसरा ओवर लेकर पावर प्ले का राजा आए हैं। अपने ओर से पहला, टीम की ओर से दूसरा ओवर एसएम वाकिबरे की तरफ से। पहले गेंद सुंदर आने बल्ले का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलते हुए गेंद मिड विकेट मारने के बाहर, ब्यूटीफुल शॉट।
के बाद एक बार फिर देखे समझ नहीं पाए, पढ़ नहीं पाए, ऑफ स्टंप के बाहर थी। चौथे पांचवें स्टंप पर गेंद थी, टप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्तानों में विकेट कीपर मंदार को आप देख रहे हैं, सुंदर विकेट कीपिंग कर रहे हैं। दूसरा ओवर जारी है, रन संख्या कुल मिलाकर 17 रन, एक विकेट के नुकसान पर 68 का पीछा कर रहे हैं राजेश, जिनकी पहली गेंद पर चक्कर लगा, दूसरी गेंद पर वापसी हुई है। राइट अप राउंड, तीसरी गेंद एक बार फिर देखिए आड़े बढ़ने का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खिलाड़ी है, वहां पर क्या चौथा मिड विकेट पर खिलाड़ी थे, ये गैप ढूंढने मिलाते हुए अच्छी पारी खेल रहे थे। कुल मिलाकर इन्होंने इस मैच के अंदर अगर बात की जाए 17 रन बनाए हैं। टीम की रन संख्या आप देख रहे हैं 17 पे लगने वाला ये खतरे वाला आंकड़ा, 17 का आंकड़ा खतरे का माना जाता है। अभी भी मैच समाप्त नहीं हुआ, मैच बहुत अच्छा चल रहा है। अजगनी की टीम, पेट्रोमैन अजगनी की टीम को लगने वाला ये दूसरा धक्का और दूसरा ब्रेक थ्रू आपने देखा। रन संख्या 17 रन। एसएम वागेरो की टीम गेंदबाजी अच्छी कर रही है, पहले बल्लेबाजी अच्छी की है, उसके बाद गेंदबाजी अच्छी है। अनुराग मोहित को आप देख रहे हैं बैटिंग नंबर 4 नंबर पर बैटिंग करने के लिए गए हैं। पावर प्ले का ओवर चल रहा है, दूसरा ओवर राजेश लेकर आए हैं, राजा गेंदबाजी कर रहे हैं अपने बॉडी मार पर छोटे रन के साथ, राउंड विकेट। सुंदर जन में गेंद ऑन साइड पर एक बार फिर दिखे, बहुत अच्छी तरीके से बल्लेबाज शरद ने इस गेंद को लॉन्ग ऑन की तरफ ढकेल दिया था। लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी सफवान को आप देख रहे हैं सुंदर फील्डिंग करते हुए 1 रन जाने दिया, 1 रन के साथ रन संख्या में दावा, रन संख्या कुल मिलाकर अब तक 18 रन बने गए 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर जारी है, दूसरे ओवर में गेंदबाज ने वापसी की है, राउंड विकेट। सुंदर है, सुंदर है, लाइन बहुत अच्छा है, टप्पा बहुत अच्छा है, ऑफ स्टंप के बाहर कर रहे हैं, रूम बनाकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। मैदान के अंदर विकेट कीपर ने थोड़ी सी गलती की, दोनों के पास पर्याप्त समय था, दोनों ने 1 रन चुराते हुए रन संख्या को आगे बढ़ाया गया। रन संख्या अब जाकर 19 रनों पर पहुंचते हुए जीतने के लिए 68 बनाने। दूसरा ओवर मैदान के अंदर जारी है। एसएम वागिवरे बनाम आप मुकाबला देख रहे हैं, पेट्रोमैन अजगनी के बीच में चल रहा है। बैटिंग करने वाली टीम पेट्रोमैन अजगनी, जिसके अंदर पुणे के कई खिलाड़ी हैं। 2 विकेट के नुकसान पर अब तक 19 रन। दूसरा ओवर जारी है, सुंदर है, सुंदर है, लाजवाब, लाजवाब है, ब्लॉक होल में एक बार फिर दो कदम के बीच में गेंद थी, बल्लेबाज समझ नहीं पाए और सीधी जाकर विकेट से टकराई है, यानी चारों खाने चित कर दिए गए। मौका भी नहीं दिया था बल्लेबाज को खेलने का, सीधी गेंद विकेट पर टकराई। विकेट नंबर 3 गिरा। जो शरद तहलका मचा रहे थे उनको डकआउट दिखाने का काम राजा ने किया गया। राजा मैदान के अंदर बोलबाला है और गेंदबाजों का इस मैच के अंदर बोलबाला बहुत ज्यादा है। तीसरा झटका, तीसरा विकेट मैदान के अंदर आप देख रहे हैं। बहुत बड़ा विकेट एक बार फिर मैदान के अंदर देखने के लिए मिला। शरद जो तहलका मचा रहे थे इस टूर्नामेंट के अंदर, सेट खिलाड़ी थे, उनको बाहर की तरफ भेजा गया। विकेट की बात की जाए तो तीसरा विकेट फिलहाल में गिरा गया। रन संख्या कुल मिलाकर 19 रन आप देख रहे हैं। 2 ओवर का खेल समाप्त है। पहले ओवर में 11 रन आए, दूसरे ओवर के अंदर 8 रन आए, 19 रन बने गए। 18 गेंदों का खेल बचा है, 49 रनों की जरूरत है। कई मजा आई है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, मैदान के अंदर चर्चा भी हो रही है, गुफ्तगू एक बार फिर डकआउट के अंदर भी होने वाली है। एक गाना लेंगे, गाने के साथ वापस आने वाले हैं। और खिलाड़ी का तहे दिल के साथ स्वागत। 2 ओवर का खेल समाप्त है, 19 रन बने हैं। मैदान के अंदर तीसरा ओवर लेकर नई गेंदबाज आ रहे हैं। गेंदबाज का नाम बताना है। बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। एक एंड पर आप देख रहे हैं
मुकाबला बहुत अच्छा रहेगा। तीसरा ओवर लेकर नरेश गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं। अपने ओर से पहला टीम कर से तीसरा ओवर लेकर स्ट्राइक एंड पर बैट्समैन की बात की जाए तो स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए अनुराग को आप देख रहे हैं। नॉन स्ट्राइक एंड पर धनंजय भिंताड़े आए हैं, ये भी अच्छे खिलाड़ी है, इनको भी हमने बड़े बड़े टूर्नामेंट के अंदर देखा गया है, खास करके इस मैच के अंदर जरूरत है। एक तरफ अनुराग है, वो भी अच्छे खिलाड़ी, अनुराग मोहितो को आप देख रहे हैं, दूसरी तरफ धनंजय भिंताड़े आए हैं, मैच अच्छा होने बना है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नरेश आए हैं, 18 गेंदों का खेल बचा बाग है, उन 50 रनों की जरूरत है। पावर प्ले का ओवर समाप्त हुआ, तीसरा ओवर लेकर नरेश अपने बूटिक मान पर लेफ्ट हैंडेड गेंदबाज तैयार। फाइटिंग एक बार फिर आसमान की तरफ उड़ाते हुए अनुराग मोहिते का लाजवाब सिक्सर देखने को मिला। पर चक्का लगा, रन संख्या तेजी के साथ बढ़ते हुए 25 रन 3 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 68 बनाने गए और अनुराग मोहिते ने क्या छक्का लगाया है। एक बार फिर देखिए, 2 गेंदों का सामना किया, रन संख्या 6 रन बनाए। अनुराग मोहिते को आप देख रहे हैं नॉन स्ट्राइक पर धनंजय भिंताड़े जो बैटिंग नंबर 5 पर गए हैं। इनके बीच का जो बैटल रहेगा वो देखने में मजा नहीं, दोनों भी क्लासिकल खिलाड़ी गए, दोनों चल पड़े तो शाम पक्की गए और दोनों एक बार भी रुकते गए तो शाम रुकने बनेगी। दोनों के पास क्लास है, एक तरफ अनुराग मोहिते गए, दूसरी तरफ धनंजय भिंताड़े गए, ये दोनों के पास जो प्रतिभा है वो क्लासिकल खिलाड़ी है। यानी एक बार फिर देखिए, एक दूसरे को जानते नहीं है मगर ये क्रिकेट की परिभाषा को जानते हैं, क्रिकेट की परिभाषा को अच्छी तरीके से जानते हैं। धनंजय भिंताड़े के अच्छा गेंद जानते हैं, नरेश जो है वो गेंदबाजी करे वो भी अच्छी गेंदबाज है। दोनों तरफ टकराव जो है वो बराबरी वाला है। पहली गेंद पर छक्का लगा गए, दूसरी गेंद लेकर गेंदबाज तैयार गए, लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मान पर गेंदबाजी करने के लिए। सुंदर एक बार फिर आसमान की तरफ उड़ाते हुए गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, काउ कॉर्नर पर खिलाड़ी है, इनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर, खिलाड़ी बन के अनुराग मोहिते मैदान के अंदर है, चौथे नंबर पर। पहले 3 विकेट जाने के बाद ये मैदान के अंदर क्या तहलका मचा रहे हैं। इनको लगा था 3 विकेट गए हैं पारी लटकड़ा जाएंगे, मगर इनके पास जो बैटिंग ऑर्डर है बहुत तगड़ा बैटिंग ऑर्डर है। 2 गेंदों में 2 छक्के लगाए गए, रन संख्या कुल मिलाकर 31, 31 रन बन गया। तीसरा ओवर नरेश के खिलाफ क्या हल्ला बोला गया, मैदान के अंदर क्या बल्लेबाजी कर रहे हैं, रोचक बल्लेबाजी, बल्ले के बीचों बीच आ रही है, बल्लेबाज को सुकून मिल रहा है, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर गए। अजगनी के लिए बहुत अच्छी बात है, पेट्रोमैन अजगनी के लिए बल्लेबाजी कमाल की चल रही है। अनुराग मोहिते को आप देख रहे हैं, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्क पर। सुंदर एक बार फिर देखिए, कॉमेंट्री बॉक्स की तरफ खेला गया, चली गई चली गई चली गई, लाजवाब मिलाकर 3 गेंदों में 3 छक्के लगे गए, लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं। एक बार फिर देखिए, बल्लेबाज कौन है, अनुराग मोहिते, 37 रन स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं, 3 गेंदों में 3 छक्के लगाए हैं। पिंपली वाले टग लगा कर देख रहे, पिंपली वाले को इनके सामने फाइनल में गेंद आ गए। अनुराग मोहिते अच्छा खिलाड़ी है, धनंजय भिंताड़ी को भी मैंने देखा है, ये लाजवाब खिलाड़ी। अब जाकर इन्होंने असली क्रिकेट मैदान के अंदर बता गए, जब जरूरत है तब खेल रहे हैं, ये बता रहे। एक बार फिर देखिए, मैदान के अंदर रोचक बल्लेबाजी कर रहे हैं। बल्लेबाज अनुराग मोहिते न सूरत देखते हैं न मूरत देखते हैं, ये अपनी टीम की जरूरत को समझते हैं और मैदान के अंदर क्या खेल रहे हैं, गजब डारे। 3 गेंदों में 3 छक्के नरेश के खिलाफ लगाए हैं, रन संख्या 37।
वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का तहे दिल के साथ स्वागत है। अनुराग मोहिते की बात की जाए, तालियां बजनी चाहिए। इस टूर्नामेंट में 6 गेंदों में 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी अनुराग मोहिते को आप देख रहे हैं। नरेश के खिलाफ 6 गेंदों में 6 छक्के लगाए गए, 61 रन बने गए। पारी के अंदर 7 रनों की जरूरत है, जीतने के लिए 7 रन चाहिए। सपवान गेंदबाजी करने के लिए तैयार, राउंड टू विकेट। सुंदर है धनंजय भिंताड़े को आप देख रहे हैं, स्ट्राइक इन पर खड़े गए। नॉन स्ट्राइक इन पर बैट्समैन की बात की जाए तो जिस खिलाड़ी ने, अनुराग मोहिते ने 6 गेंदों में 6 छक्के इस टूर्नामेंट के अंदर लगाए हैं। 6 गेंदों में 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी, एक बार फिर देखिए अनुराग मोहिते को आप नॉन स्ट्राइक इन पर देख रहे हैं, क्या कमाल के छक्के लगाए हैं। रन संख्या 61 रन, राउंड विकेट गेंदबाज तैयार। सुंदर है हल्के हाथों के साथ एक बार फिर कहते हुए 1 रन चुराने का मौका, 1 रन के साथ अब जाकर स्ट्राइक किसके पास गई है। एक बार फिर देखिए पिछले ओवर के अंदर जिस बल्लेबाज ने तहलका मचाया, अनुराग मोहिते 6 गेंदे 6 छक्के, ये रिकॉर्ड बना गए इस टूर्नामेंट में। भाग्यरे में शब्बीर भाई अलवी चषक में रिकॉर्ड बना गए। 1001 का इनाम पेट्रोमैन के ओनर अशरफ भाई इनकी तरफ से भी आया गया। अजगनी के ऊपर इनका प्यार है, पेट्रोमैन पर इनका प्यार है, इन्होंने अनुराग के लिए 1000 का इनाम लगाया गया। सुंदर है सपवान एक बार फिर देखिए चौथा ओवर लेकर आए हैं। लाइन बिल्कुल सही है, टप्पा बिल्कुल सही है, ये वापसी करने की कोशिश कर रहे हैं। अभी भी जीतने के लिए कुल मिलाकर 6 रनों की जरूरत है। गेंदे बहुत ज्यादा गए, जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। एक तरफ जो बल्लेबाज है उन्होंने क्या कमाल की बल्लेबाजी की है। अनुराग मोहिते स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर धनंजय भिंताड़े हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। सुंदर है कटबो का इस्तेमाल किया, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा गए। सफवान देरी के साथ आए गए, तुरंत आते में विकेट गिरता हुआ जाने का भी समय। गेंदों के अंदर 6 छक्के लगाने वाले अनुराग मोहिते आप देख रहे हैं। कुल मिलाकर इस मैच के अंदर गजब की पारी खेली है और 9 गेंदों में 37 रन। तालियां बजती रहनी चाहिए, तालियों की आवाज रुकनी नहीं चाहिए। 6 गेंदों में 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी। हमारे तक अब तक प्राइज देखिए, इसके पहले प्राइज माजिद भाई अनवर है, इन्होंने 500 का प्राइज लगाए गए हैं। और अशरफ भाई अजगनी के पेट्रोमैन के जो ओनर हैं उनकी तरफ से एक बार फिर 1001 का इनाम, यानी 1500 का इनाम इस खिलाड़ी के 6 गेंदों के 6 छक्के के लिए आए हैं। मैच की तरफ जाएंगे, 7 गेंदे बच चुके हैं, 6 रनों की जरूरत है। 6 गेंदों का एक बार फिर 6 रनों की जरूरत है, 7 गेंदे आपके पास है, मैच को छोड़ना नहीं है, मैच बन सकते। संदेश पांडे 6 नंबर पर गए हैं। 4 विकेट आप देख रहे हैं इस मैच के अंदर गिरे गए। स्ट्राइक पर बैट्समैन संदेश पांडे, नॉन स्ट्राइक पर धनंजय भिंताड़े हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की आखिरी गेंद सुंदर है टप्पा खाने के बाद एक बार फिर देखिए शरीर पर लगने के बाद पीछे की तरफ गए। पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाहते गए, अच्छा थ्रो आ रहा गए। 1 रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, 1 रन से इसका संतोष होना पड़ेगा। रन संख्या कुल मिलाकर अब अगर बात की जाए तो सपवान ने वापसी की, रन संख्या कुल मिलाकर 63। बैलेंस में 5 रन बचे हुए, गेंदे गए 6। अगर ये ओवर पहले होता तो बहुत कुछ हो सकता था। क्रिकेट के अंदर होने के बाद अगर और मगर कभी नहीं चलता गए, करने के पहले सोचना गए। 6 गेंदों का खेल बचा हुआ गए, 5 रनों की जरूरत है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने मेहमानों का तहे दिल के साथ स्वागत है, खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है। मैदान के अंदर स्ट्राइक इन पर संदेश पांडे और धनंजय भिंताड़े को आप नॉन स्ट्राइक इन पर देख रहे हैं। 6 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 5 रन की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजा आए हैं अपने से दूसरा टीम की ओर से 5वां ओवर लेकर आए हैं। SM वाग्युड़े की तरफ से गेंदबाज अपने बॉडी मान पर तैयार है।
मैच बहुत अच्छा होने वाला है। 6 गेंदें 5 रन की जरूरत है। राजेश के पास काबिलियत है, परिभाषा को अच्छी तरीके से जानते हैं। 6 गेंदें 5 रन, राइट आर्म राउंड द विकेट। पहली गेंद एक बार फिर देखिए छोटी गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलते हुए स्क्वेयर की तरफ जारी किया। पहला रन तेजी के साथ मुकम्मल किया। खिलाड़ी नरेश कर रहे हैं। अब जाकर स्ट्राइक धनंजय बिंताड़ी के पास है। 5 गेंदों का खेल बचा बाकी है। 4 रनों की जरूरत है। मैच को छोड़ना नहीं है, मैच को पकड़ने की जरूरत है। मैच अभी भी बन सकता है। एक बार फिर मैच के अंदर जान डालने की जरूरत है। पहली जो 2 गेंदें हैं, अब जाकर दूसरी और तीसरी जो गेंद रहेंगी वो बहुत महत्वपूर्ण है। गेंदें बच्चे में आपके पास 5, जीतने के लिए बनाने 4 रन। स्ट्राइक गेंद पर धनंजय बिंताड़ी को आप देख रहे हैं। सुंदर है, बहुत बड़ा शॉट खेलने की कोशिश। एक बार फिर देखिए ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी गेंद के नीचे गए। क्या छोड़ा गया है। महत्व किसी ने एक बार फिर देखिए महत्व का फल था और उस समय एक बार फिर क्या छूटा बा। तीसरे रन के लिए वापस आए। खराब एक बार फिर प्रदर्शन मैदान के अंदर एसएम वागिब्रे का। क्या छूटने के बाद कॉन्फिडेंस गवाया गया। 3 रन मुकम्मल के, 3 रन के साथ रन संख्या 67। आखिरी 1 रन की जरूरत है। गेंदें बची गए 4 और 4 गेंदों के अंदर जीतने के लिए 1 ही रन चाहिए। स्कोर बराबरी पर है। मैच टाई होगा तो विकेट पर जाने वाला है। विकेट भी देखने बने। कल के दिन का एक बार फिर देखिए उन्होंने विकेट की बात की जाए तो कुल मिलाकर इस मैच के अंदर 4 विकेट गवाए हैं और इनके विकेट की बात की जाए तो 4 विकेट गिरे हैं। दोनों के विकेट बराबरी पर है। मैच की तरफ जाने बने हैं। 4 गेंदों का खेल बचा हुआ, 1 रन की जरूरत है। सुंदर है हल्के हाथों के साथ एक बार फिर कहते हुए इसी के साथ ये मैच अजगनी पेट्रोमैन ने जीता। और वो मैच गवाया है। मैच के अंदर भी बहुत कुछ हुआ है। इतिहास बना के 6 गेंदों में 6 छक्के लगे गए और खास करके बहुत अच्छी बल्लेबाजी अनुराग मोहिते आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती आपलं पारितोषिक इथून घेऊन जायचं आहे। खास करून तुमच्याकरता माजिद अनवारी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आणि लहान मुलं जो पोपो वाजवतात ते थांबवा प्लीज, कारण पारितोषिक देणं फार गरजेचं आहे आणि ज्यांना खास करून चांगली कामगिरी केलेली आहे आशिक भाई साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण तब्बल जे माजिद भाई अनवारीकडनं 500 रुपये आणि अशरफ भाई जे पेट्रोमॅन अजगनीचे ओनर आहेत त्यांच्याकडे एकूण 1000 म्हणजे 1500चा पारितोषिक। 6 चेंडू 6 षटकार ज्यांना लगावले आहेत आणि अनुराग मोहिते इतिहास लिहिला, रेकॉर्ड झाला वागिवरेच्या टाळांचं गजर जरा व्हायला पाहिजे। खेळाडू करता 6 चेंडू आणि 6 षटकार लगावले। 6 गेंदों के अंदर 6 छक्के लगाए हैं। एकूण 1500 पारितोषिक आपण बघतोय देताना आशिक भाई साबले साहेबांना आपण बघणार आहोत। खास करून त्यांच्या शुभस्ते पारितोषिक दिलं जात आहे व्यासपीठावरती। अनुराग मोहिते याला आपण बघणार आहोत ज्याला 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावले। खास करून 15 मिनिटाचा आता मात्र ब्रेक दिला जाईल आणि त्याच्यानंतर मॅचकडे देखील म्हणणार आहोत आपण। दुसऱ्या या ठिकाणी ग्रँड फिनालकडे आपण जाऊ। पहिला